वळूया पुढल्या बातमीकडे। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आज आणि उद्या असं 2 दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत। या कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशा पथक आणि लेझिम माध्यमातून ग्रंथदिंडी काढण्यात आली। या कार्यक्रमात पुस्तकाचं 16 स्टॉल्स लावण्यात आले होते। यात सर्व प्रकारची पुस्तकं मिळणार आहेत। तरुणाईमध्ये कुठे वाचनाचं प्रमाण कमी झालंय त्यांना प्रोत्साहन देणं हे या ग्रंथोत्सवाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी माहिती घेतली, आपण पाहूया। दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसाचं या कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे, पण याची सुरुवात आपण बघतो ग्रंथदिंडीद्वारे याची सुरुवात करण्यात आलेली आहे। अशोक नायगावकर आणि भाजप नेते पारा गाळवणी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आणि आपण बघतो या ग्रंथोत्सवामध्ये 16 असे विविध प्रकाशन म्हणजे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये विविध प्रकारचे पुस्तकं या ठिकाणी 16 स्टॉल, ज्यामध्ये कादंबरी असतील, कविता असतील, लहान मुलांचे पुस्तकं असतील, चारोळे असतील, वेगवेगळे ग्रंथ असतील, त्या संपूर्ण पुस्तकं या ठिकाणी हे आपल्याला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दरम्यान या ग्रंथोत्सवासंदर्भात पारा गाळवणी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगा? बघा, आज महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव हा कार्यक्रम विलेपार्ले कल्चरल सेंटरच्या माध्यमातून होतो आहे। आणि विलेपार्लेला हा मान दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिषजी शेलार यांचे आभार मानेन। आणि पार्लं हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, त्यामुळे अनेक आज 2 दिवस या ठिकाणी हा जो ग्रंथोत्सव होणार आहे, जवळजवळ 16 प्रकाशन संस्था त्यांची पुस्तकं या ठिकाणी विक्रीला असणार आहेत। आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तकांच्या संदर्भातले कार्यक्रम हे या ठिकाणी होणार आहे। 2 दिवसाचे हे कार्यक्रम आहे आणि याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। आणि आपल्या विभागामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आणि ग्रंथदिंडी या ठिकाणी काढण्यात आली, काय सांगा? नाही, म्हणून मी म्हटलं की पार्लं हे एक सांस्कृतिक केंद्र आहे। या ठिकाणी पार्ले महोत्सव होतो, मॅजेस्टिक गप्पा होतात, असंख्य रोज काही ना काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम हे होत असतात। अनेक लेखक या ठिकाणी राहतात, अनेक संस्था शाळेच्या या ठिकाणी आहेत, त्यामुळे अनेक प्राध्यापक या ठिकाणी राहतात। या सर्वाचा विचार करून ग्रंथोत्सव पार्ल्यात होणं ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे। पु ल देशपांडेंच्या नावाने पार्लं ओळखलं जातं, तर त्या सगळ्यातून ग्रंथोत्सव पार्ल्याला करायला मिळणं हे म्हणून मी म्हटलं की मी शासनाचे आभार मानतो। जर्नलिस्ट स्वप्नीलसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दरम्यान या ग्रंथोत्सवाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी भेट दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। ग्रंथोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे। 2 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी अशोक नायगावकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। सर, ग्रंथोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2 दिवसीय कार्यक्रम चालणार आहे, कशा प्रकारे? नाही, याच्यामध्ये विविध तर मुलं ज्याच्यामध्ये तरुण पिढी ज्याच्यामध्ये भाग घेईल अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे। आत्ताही ग्रंथदिंडीमध्ये ही मुलं, ऊन असो का, उन्हाचा तडाखा असला तरी ती छानपैकी लेझिम वगैरे करत, आणि हे चित्र गावोगाव आत्ता अलीकडे गेल्या महिन्यातच अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं सातारला, तर तिथेही अशीच तरुण पिढी दिसते। त्याचं प्रमाण थोडंसं कमी असेल, नाही असं नाही,
थोडं पूर्वीपेक्षा कमी प्रमाण आहे वाचनाचं याचं, पण लोकांना पुन्हा आपल्या भाषेकडे, पुन्हा आपल्या मुळांकडे येण्याची जी हळूहळू ही जी मुळं रुजत आहेत ती गोष्ट निश्चितच स्वागतार्थ आहे. आणि हे असं वाढत राहिलं पाहिजे, एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला, अशी ही जी पुस्तकं आहेत. आणि त्याला आम्ही पालक लोक जबाबदार आहेत. ही जी सगळी जी कविता आहे हे सगळं लहानपणापासून आमच्या घराघरात त्या जात्यावर दळणाऱ्या, किंवा मी काही मिक्सरच्या विरोधात नाही, पण जात्यावर दळताना आमच्या आया बाया सगळी गाणी रचत होत्या, ओव्या म्हणत होत्या. तर आत्ताच्या महिलांनी देखील त्या सगळ्या ज्या ओव्या आहेत, ती जी गाणी आहेत, मराठीची लय आहे, ती थोडीशी अंगवळणी पडावी तर ती पुढच्या पिढीपर्यंत जाईल आणि ही भाषा अशी अभिजात भाषा खऱ्या अर्थानं अभिजात होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.